तुम्ही? सानिकाची काय अवस्था झाली आहे ग बिचारीची, बघवत नाहीये अजिबात. हो ग, फार वाईट झालं, पण घाबरू नको तिलोत्तमा. मी आले ना, आपण सगळं ठीक करूया. हां, ऐक ना, मी आता इथले डॉक्टर आहेत, डॉक्टर साखरे, जे सानिकाची केस हँडल करतायत ना, हां, त्यांना भेटले. हां, तिलोत्तमा, एक खूप मोठा गोळ झालाय ग. काय ग, कसला घोळ झालाय? सानिकाला शुद्ध आली आहे. खरंच? अगं घोळ नाही, ही चांगली गोष्ट आहे. देवाचे उपकारच म्हणायचे. तिलोत्तमा, तुला कळत नाही हे काय झालंय ते. काय? हे बघ, सानिका जर वाचली ना, तर तू आणि तुझं कुटुंब वाचणार नाही. मला कळत नाहीये तू काय बोलतेस, मला नीट सांग ना. डॉक्टर म्हणाले की तिलोत्तमा, सानिका जेव्हा आता शुद्धीवर आली ना, तेव्हा तिने शुद्धीवर आल्या डॉक्टरांना कबुली जबाब दिलाय की तिच्या या अवस्थेला तू आणि तुझं कुटुंब जबाबदार आहे. कबुली जबाब कोणाला दिला? कोणाला सांगितलं तिने? पोलिसांना सांगितलं काही? नाही, अजूनपर्यंत पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलेलं नाहीये. पण डॉक्टर म्हणतायत ही पोलीस केस आहे, मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे ती मेली तर मर्डर केस होईल ही. आणि तिने तुला आणि नीलला, तुझ्या कुटुंबाला जबाबदार धरलंय या सगळ्यासाठी. तिलोत्तमा, जर पोलीस आले तर अनर्थ होईल, खूप मोठं संकट येईल तुझ्या कुटुंबावर. पण एक गोष्ट चांगली झाली आहे. मी आता ते जे डॉक्टर आहेत ना साखरे, सानिकाची केस हँडल करणारे, त्यांना मी सांगितलं की तुम्ही काहीही करा, पण पोलिसांना या केसमध्ये इन्व्हॉल्व करू नका. हे प्रकरण इथंच दाबून टाका. बरं. ते म्हणाले मी हे प्रकरण दाबायला तयार आहे, तर माझी एक अट आहे. अट? आता कसली अट घातली? पैसे मागतायत ते, 1 कोटी रुपये मागत होते, पण मी त्यांना म्हटलं नाही, हे 1 कोटी खूप जास्त होत आहेत, प्लीज आमच्या नीलच्या आयुष्याचा प्रश्न आहे, काहीतरी थोडंसं ॲडजस्ट करा. तर ते म्हणाले 50 लाखात ते काम करतील आपलं, म्हणजे दाबतील हे प्रकरण. हे बघ तिलोत्तमा, माझं तुला हेच सांगणं आहे की 50 लाख रुपये काय आहे ग, किरकोळ अशी रक्कम आहे तुझ्यासाठी. हां, आपलं एवढं मोठं बिझनेस एम्पायर आहे, तुझं एवढं मोठं साम्राज्य आहे. हे बघ, 50 लाख रुपये आपल्यासाठी आत्ता खूप महत्त्वाचे नाही आहे. आपण देऊन टाकूया ते पैसे डॉक्टरला आणि त्याला सांगूया की हे प्रकरण दाबून टाक. अगं पण हे सगळं करणं मला चुकीचं वाटतंय, साफ चुकीचं. चुकीचं कसं तिलोत्तमा? ती सानिका अशीही वाचणार नाहीये. डॉक्टर बोलले 100% बर्न्स आहे तिला, तिचे वाचण्याचे काही चान्सेस नाहीये. ती जरी शुद्धीवर आली आहे तरी थोड्या वेळासाठी असेल. ते जगन्नाथजी, मला खरंच माहित नाही मी चुकीचं केलं की मी बरोबर केलं ते. पण मी जे काही केलं ते माझ्या कुटुंबासाठी केलं. माझा संसार उद्ध्वस्त होत असताना मी माझ्या डोळ्यांनी बघू शकत नव्हते. म्हणून मला जेव्हा कळलं की 50 लाख रुपये देऊन मी माझा संसार वाचवू शकते, मी ते केलं, कारण त्यावेळेस मला ते बरोबर वाटलं. मी डॉक्टरांना 50 लाख रुपये पाठवून दिले हिच्या करवी. पण त्यावेळेला मला खरंच माहित नव्हतं की मी एवढ्या मोठ्या कटाची हिस्सेदार होत होते. वाह वाह तिलोत्तमा, कट कुणाचा, कारस्थान कुणाचं, आणि सगळं खापर तुम्ही माझ्यावर फोडताय. म्हणजे या सगळ्यासाठी मला जबाबदार धरून मोकळे होत आहे. तिलोत्तमा, खरं सांगतेय, अगदी खरं सांगतेय की मला सुद्धा या डॉक्टरने अंधारात ठेवलं होतं आतापर्यंत. तो जो व्हिडिओ आहे ना सानिकाचा, तो मलाही अर्धवटच दाखवला होता त्याने, आणि त्या व्हिडिओच्या जोरावरच त्याने आपल्याला दोघींना वेठीस धरलं. 50 लाख रुपये उकळले माझ्याकरवी तुझ्याकडून. अगं, तुझा खरा गुन्हेगार तर हा डॉक्टर आहे, हा फ्रॉड डॉक्टर. बस करा भैरवजी, सारं खापर माझ्यावर फोडू नका. फार पूर्वी सानिका जे म्हणाली ते अर्धवट सांगून मी तुमच्याकडून पैसे उकळले होते. पण हेही खरं आहे की जेव्हा तुम्ही मला शोधून काढलं तेव्हा मी तुम्हाला सारं सत्य सांगितलं होतं.
तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवला होता आणि त्यात सानिकाने कोणालाही दोषी ठरवलं नव्हतं. पण तुम्हाला त्रिलोत्तमा मॅडमचा बदला घ्यायचा होता. म्हणून सानिकाच्या अर्धवट व्हिडिओचा गैरफायदा घेऊन तुम्ही सगळ्यांना ब्लॅकमेल केलेला आहे. ब्लॅकमेल 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 बस करा. मी काय कोणी सराईत गुन्हेगार आहे हा ब्लॅकमेल करायला? तरी तुला असं वाटतंय ना की मी ब्लॅकमेल केलं? तर हो, केलं मी ब्लॅकमेल केलं. पण का केलं? हा कशासाठी केलं हे कोणी विचार केलाय? नाही केलाय. तिलोत्तम तू तर माझ्या जीवाभावाची मैत्रीणच ना ग. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझी लेक, माझं संगीत, माझं गाणं